हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील मुख्य मार्केट यार्डमध्ये पालेभाज्या व फळभाज्या सौद्यांना उच्चांकी दर मिळाला। बाजार समितीच्या आवारातील 8 ते दुकान लाईन येथे बाजार समिती सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते फळ व पालेभाजी सौदे झाले। यावेळी बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले, सुभाष भापकर, रायगोंड पाटील, विजयराव पाटील, समिती सचिव जितेंद्र शिंदे, सहाय्यक सचिव सुरेश चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते। वडगाव सेतूतून बाजार समितीच्या या भाजीपाला सौदे व्यवहाराच्या या ठिकाणी 8 दुकानांच्या या दांगलामध्ये गुढीपाडव्यानिमित्त वर्षाला या ठिकाणी अत्यंत उच्चांकी सौदे घेतले जातात बाजार समितीच्या वतीनं। आणि हे सौदे चांगल्या उच्चांकी दराने निघाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षभर चांगल्या पद्धतीनं दर मिळाला जातो। अशा पद्धतीनं जी परंपरा आहे आमच्या बाजार समितीची ती या ठिकाणी आम्ही कायम ठेवलेली आहे। आज ही संस्था ही बाजार समिती कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार माधवराव महाडिक, दक्षिणचे आमदार अमोलसिंह महाडिक या ठिकाणी एक आमच्या वारणा विभागाचे पन्हाळा बावड्याचे आमदार माजी मंत्री विनयरावजी तोरे, त्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे, यड्रावकर, राजेंद्र पाटील यड्रावकर या सर्वांच्या आणि आदर धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली वडगाव सेतूतून बाजार समिती कार्यरत आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भाजीपाला सौदे काढले जातात। शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दर मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे प्रयत्न असतात। व्यापाऱ्यांचं पण या ठिकाणी व्यापारी त्या पद्धतीनं सहकार्य करत असतात आणि हा माल संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपले संपूर्ण व्यापारी या ठिकाणी दिले माल आपला त्या ठिकाणी दिला जातो। आणि हेच परंपरा या पाडव्याच्या निमित्तानं आम्ही कायम घेत जातो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजचे उच्चांकी दर निघाले। आज उच्चांकी दरमध्ये मला वाटतं गवारीचा 157 रुपये हायेस्ट दर या ठिकाणी निघाला। त्यानंतर टोमॅटोचा सुद्धा हायेस्ट दर निघाला। या असे फ्लावरचा तर किती रुपये निघाला? 150 रुपये फ्लावरचा दर निघाला। अशा गवारी 160 रुपये, अशा सगळ्या मालांचा आणि या ठिकाणी फळ भाजीपाला सुद्धा या ठिकाणी चालू, फळांचं पण या ठिकाणी मोठे सौदे सुरू केलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं आम्ही ही बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, त्या ठिकाणी कचरा कोंड्या सुद्धा या ठिकाणी दिलेल्या, स्वच्छतेसाठी कचरा कोंड्या पण आम्ही दिलेल्या आहेत। आणि अशाच पद्धतीने चांगली परंपरा या टिकण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज या बाजार समितीच्या सौदे काढण्यासाठी आमचे ज्येष्ठ संचालक किरणराव इंगोले साहेब आहेत, सुभाषराव भापकर साहेब आहेत, या ठिकाणी विजयराव पाटील, रायगोंड पाटील साहेब, आमच्या संस्थेचे सचिव शिंदे आणि या ठिकाणी चव्हाण साहेब आणि सर्वांनी या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही परंपरा कायम टिकण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आमच्या आलेल्या सर्व शेतकऱ्यांना आणि आलेल्या संपूर्ण व्यापाऱ्यांना या गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।